घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव या गावामध्ये नितीन प्रभू जाधव वय 35 हा तरुण राहत होता. त्याचे लग्न झाले असून तो जीपवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. गावातील महिला मजुरांना शेतात नेऊन सोडण्याचे काम तो करत होता. त्याच्या जीपमधून अनेक महिला ये जा करत होत्या. त्यामध्ये गावातीलच अर्चना विनोद शिंदे वय 32 ही देखील शेतात कामाला जात होती. तिचे लग्न झाले होते. कामासाठी ती नितीनच्या जीप गाडीमधून ये जा करायची. तिचा स्वभाव बोलका होता. दिसायला देखील ती सुंदर होती. साहजिकच नितीनची नजर तिच्याकडे वारंवार वळू लागली. त्यातच तिचा स्वभाव बोलका असल्याने त्याने तिच्याशी बोलणे सुरू केले. तीही बोलू लागली. सुरुवातीला किरकोळ बोलणे होत होते. ती नेहमीच जीपमधून ये जा करत असल्याने ओळख वाढत गेली. यातूनच त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. तिनेही लगेच त्याला नंबर दिला. त्यानंतर मनात येईल तेव्हा तो तिच्याशी बोलू लागला. गप्पा रंगत गेल्या. ती मोकळी डाकळी असल्याने त्याने खडा मारून पाहिला. तिला बाहेर भेटण्यासाठी बोलवले. ती तयार झाली. दोघांची भेट झाली. दोघांचे हॉटेलमध्ये जेवण खाणे झाल्यानंतर रूममध्ये जायचे ठरले. ती तयारच होती. दोघांनी एकांतात त्यांना हवे ते सुख दिले आणि घेतले. वासना शांत करून ते बाहेर पडले. त्यांच्यातील संबंध दिवसेंदिवस वाढतच गेले. बाहेरच्या बाहेर नितीनला अर्चनाकडून शरीर सुख मिळत असल्याने तोही खुश होता. घरात बायको आणि बाहेर अर्चनाकडून मिळालेल्या सुखामुळे नितीन हवेत होता. दोन्ही महिलांना खेळवण्याचा हा प्रकार होता. हळूहळू अर्चना मात्र नितीनमध्ये जास्तच गुंतत चालली होती. तिचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर सरळ झोपी जात होता. तिला त्याच्याकडून सुख मिळत नव्हते. ते सुख आता नितीनकडून तिला मिळू लागल्यावर तिने नितीनकडे तगादा लावला की आपण दोघे एकत्र राहू. मी माझ्या नवऱ्याला सोडून येते. एक बाई आपल्यासाठी नवऱ्याला सोडून येते म्हटल्यावर नितीन खुश झाला आणि त्याने त्यास होकार दिला. एके दिवशी अर्चना खरोखरच बॅग घेऊन नितीनच्या जीपमध्ये येऊन बसली. हे बघ, मी आले घर सोडून. आता आपण एकत्र राहूया. तसे पाहिले तर नितीन हा आपल्या बायकोला सोडायला तयार नव्हता आणि अर्चनाला घरात घेणे शक्य नव्हते. म्हणून त्याने ठरवले की बार्शी येथे राहायचे, म्हणजे कोणाला कळणार नाही. बायकोही आपली राहील आणि अर्चनासुद्धा आपलीच होईल. या विचाराने त्याने बार्शी येथील अलीपूर रोडवर एक घर भाड्याने घेतले. तिथे अर्चनाला ठेवले. तिला भेटण्यासाठी तो 3-4 दिवसातून जायचा. ती आनंदात राहू लागली. पण नितीन हा आपल्याकडे कायम राहत नसल्याने तिला त्याची खंत वाटू लागली. आपण लग्न केले तर नितीन आपल्याकडे कायमचा राहायला येईल असे अर्चनाला वाटू लागले. त्यामुळे गेल्या महिन्यापासून तिने तगादा लावायला सुरुवात केली. तू मला तुझ्या घरी घेऊन चल. आपण दोघे नवरा बायकोप्रमाणे राहू. मी माझ्या नवऱ्याला सोडून आले आहे. तूही मला स्वीकार आणि तुझ्या घरी घेऊन चल असे ती म्हणू लागली. पण नितीन त्यास तयार नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. एके दिवशी तिने सरळ सरळ धमकीच दिली, तू मला घरी घेऊन जाणार आहे की नाही? तेव्हा नितीन म्हणाला, अगं तू आपल्या नवऱ्याला सोडून आली आहे आणि माझ्यासोबत राहू लागली तर गावात चर्चा होईल, बदनामी होईल. माझेही लग्न झाले आहे. माझी बायको मला सोडून जाईल. त्यापेक्षा तू इथेच राहा. त्यावर अर्चना म्हणाली, तू जर मला घरी नेले नाही तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन. मग पोलीस तुला अटक करतील आणि तू तुरुंगात जाशील. असं होण्यापेक्षा मला घरी घेऊन चल. तरीही नितीन तिला घरी घेऊन जाण्यास तयार नव्हता. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी नितीन तिला भेटायला गेला होता. तेव्हा तिने शरीर सुख देण्यास नकार दिला. अगोदर मला घरी घेऊन चल, तिथे सुख देते असे त्याने सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. अर्चना ऐकणार नाही. त्यामुळे तिची कटकट कायमची संपवायची या उद्देशाने तिचा खून करण्याचे त्याने ठरवले. त्यानंतर तिच्याशी गोड बोलून, तुला घरी यायचे आहे ना, घेऊन जातो. त्या अगोदर आपण हॉटेलात जाऊन जेवण करू, नंतर घरी जाऊ असे सांगितले. ती तयारच झाली. तिला अलीपूर रोडवरील एका शेतात नेले. थोडे त्याने शरीर सुख घेतले. ती खुश झाली. त्यानंतर तिच्या स्कार्फने तिचा गळा त्याने आवळला. तिचा मृतदेह तिथेच टाकून काही घडलेच नाही असे वागत तो परतला. गावात काम करू लागला. या घटनेला बरेच दिवस झाल्याने नितीन जाधव बिनधास्तपणे वागत होता. पण तसे झाले नव्हते.
एक दिवस बार्शी पोलीस चौकशी करत अलीपूर रोड परिसरात आले. त्यांना मिळालेल्या माहितीवरून ते त्या घरमालकाकडे गेले. पोलीस दारात आल्याचे पाहून घरमालकही धास्तावला. त्याने विचारले, साहेब काय झाले? तुमचा या ठिकाणी राहणारा भाडेकरू कुठे आहे? असे विचारताच घरमालकाने सांगितले, साहेब गेले 5-6 दिवस झाले ती बाई कुठे दिसत नाही. ती इथली नाही, ती मूळची घाटंगरीची आहे. पोलिसांनी तिचा नाव गाव पत्ता घरमालकाकडून घेतला आणि पोलीस तिच्या गावाकडे चौकशीसाठी गेले. त्याचवेळी पोलिसांना माहिती मिळाली की अलीपूर रोडवर असलेल्या एका ज्वारीच्या शेतात महिलेचा मृतदेह पडला आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. मृतदेहाची अवस्था अतिशय दयनीय होती, कारण खूप दिवस हा मृतदेह या ठिकाणी पडून असावा असे पाहता क्षणीच पोलिसांना समजून चुकले. मृतकाचे 2 हातपाय तुटले होते, तोंडावरील मांस गळून गेले होते. मृतदेह कुजला असल्याने दुर्गंधी येत होती. मृतकाची ओळख पटणे अवघड होते. आजूबाजूला पुराव्यासाठी काही मिळते का याची पाहणी केली तेव्हा घटनास्थळाजवळ स्कार्फ, पैंजण, बांगड्या पडल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिसरात असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मृतकाला ओळखता का असे विचारले, पण कुणीही तो मृतदेह ओळखू शकले नाही. पोलिसांनी अलीपूर रोडवर ज्या ठिकाणी ती महिला राहत होती तिथे चौकशी केली असता ती महिला 10 जानेवारीपासून बेपत्ता आहे आणि ती घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळालीच होती. पोलिसांनी लगेच धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता तिथे एका महिलेची मिसिंगची नोंद असल्याचे समजून आले. त्या महिलेचे नाव अर्चना विनोद शिंदे, वय 32 असून ती विवाहित आहे. ती घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने म्हणजेच विनोद शिंदे याने मिसिंग तक्रार दाखल केली होती. मिसिंग महिलेचे वर्णन आणि मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते दिसत असल्याने पोलिसांना हायसे वाटले आणि त्यांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घाटंगरी येथील आपले खबरे सोडले. त्यांनी माहिती घेतली असता ही महिला मजुरी करत होती आणि मजुरीच्या ठिकाणी जाण्यासाठी ठराविक जीपमधून ती जात होती. त्या जीप चालकासोबत ती नेहमी बोलत असताना लोकांनी पाहिले होते. त्या ड्रायव्हरचे नाव नितीन प्रभू जाधव, वय 35 असून तो घाटंगरी येथील राहणारा आहे. तो सुद्धा विवाहित होता. पोलिसांनी नितीन जाधव याला चौकशीसाठी बोलवले. त्याला अर्चनाविषयी विचारले असता त्याने आपण काही तिला ओळखत नाही असे सांगितले. पोलिसांनी त्याला सोडून देण्याआधी त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि तांत्रिक विश्लेषणावरून नितीन जाधव खरे बोलतो की खोटे हे शोधायचे ठरवले. त्याचा मोबाईल नंबर त्याने कंपनीकडे पाठवून कॉल्स डिटेल घेतले असता नितीन चक्क खोटे बोलत आहे हे पोलिसांना समजून आले. नितीन हा जास्त वेळ अर्चनाशी फोनवर गप्पा मारत असल्याचे समजून आल्यावर पोलिसांनी संशयावरून पुन्हा नितीन जाधव याला ताब्यात घेतले. रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी नितीन जाधव याच्याकडे पुन्हा चौकशी केली असता तो पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र पोलीस त्याला म्हणाले, तू खोटं सांगू नको, आम्हाला तू कोणत्या महिलेशी तासनतास बोलत होता, काय बोलत होता याचे रेकॉर्ड आहे असे म्हणत त्याला सारे रेकॉर्डच दाखवले. तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. त्याने पोलिसांसमोर हात जोडले आणि म्हणाला, होय साहेब, मीच अर्चना शिंदेचा खून केलाय. अलीपूर रोडवरील ज्वारीच्या शेतात सापडलेला तो मृतदेह अर्चना हिचाच आहे. नितीन जाधव याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.